या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध। आजच भेट द्या वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला। नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज। नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भव्य कांदा परिषद संपन्न झाली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर या परिषदेत निर्णायक चर्चा करण्यात आली। धोरण बदला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। चुकीच्या सरकारी धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत असल्याचा मुद्दा परिषदेत मांडण्यात आला। नाफेड आणि NCCFचा हमीभाव वाढवण्यात यावा, तसेच कांदा निर्यातीसाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली। तसेच वारंवार बदलणारे निर्यात शुल्क आणि निर्यात बंदीचे तातडीने धोरण ठरवावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली। जुन्या परदेशी बाजारपेठा टिकवून नव्या देशांमध्ये भारतीय कांद्याला बाजारपेठ मिळेल अशा प्रकारचे निर्यात धोरण आखण्याची मागणी परिषदेत करण्यात आली। कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत लाभदायक आणि स्थिर भाव मिळावा यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। त्याचबरोबर कांदा साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक आणि निर्यात सुविधांना प्रोत्साहन देण्याची मागणीही करण्यात आली। एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत न्याय हवा, हक्क हवा असा स्पष्ट सूर लासलगावच्या कांदा परिषदेत उमटला। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, लासलगाव। नाही, नक्कीच आज या ठिकाणी लासलगावमध्ये कांदा परिषदेचं आयोजन केलं होतं। यामागचं प्रामुख्याने कारण म्हणजे की बाजारभाव थोडेफार समाधानकारक मिळत असताना कुठेही केंद्र किंवा राज्य शासनाच्या वतीने याच्यात अनावश्यक हस्तक्षेप होऊ नये। कारण की आता सध्या एक अशी चर्चा चालू आहे की कुठेतरी स्टॉक लिमिटचे नियम लावले जातील किंवा निर्याती संदर्भात किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी आडकाठे आणून कशा पद्धतीने बाजारभाव कसा खाली आणता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल, किंवा नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जो काही कांदा खरेदी केलेला आहे तो मेट्रो सिटीमध्ये पाठवून त्या ठिकाणी बाजारभाव कसे खाली आणता येईल यासाठी त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे। अशा पद्धतीच्या चर्चा या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडासा संताप त्या ठिकाणी निर्माण होत आहे की अशा पद्धतीने जर कधीतरी एक 8-15 दिवसासाठी जर दर मिळत असेल तर त्या ठिकाणी कुठेही केंद्र किंवा राज्य शासनाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि जो काही दर नैसर्गिक दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतोय तो या ठिकाणी मिळू द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि त्या अनुषंगाने काही ठराव या ठिकाणी शेतकऱ्यांनी पास केलेले आहे आणि शासनाने सुद्धा या गोष्टीला एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघावं आणि शेतकऱ्यांना जो काही दर मिळतोय त्या ठिकाणी तो मिळू द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे। आज लासलगाव येथे जी कांदा परिषद पार पडली, शेतकऱ्यांनी आयोजित केलेली कांदा परिषद म्हणतो मी, आणि त्या कांदा परिषदेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये 8 ठराव मुख्यत्वे करून नाफेड NCCFची कांदा खरेदी आम्हाला नको आहे, ती करायचीच असेल तर ती चांगल्या दराने खरेदी करावी किंवा बाहेर खरेदी आपल्या थेट शेतकऱ्यांच्या बाजार समित्यामध्ये येऊन ती खरेदी करावी, अन्यथा ती बंद करावी। आणि नाफेडमध्ये जो NCCFमध्ये जो गैरव्यवहार आणि हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला याची सखोल SIT व्हावी, SIT खाली चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी। आणि आज जो कांदा आज शेतकऱ्यांना थोडेसे 2 पैसे जास्त मिळत आहेत ते मिळू द्यावे, त्यांच्यावर ना शेतकऱ्यांवर बंधन आणावी ना व्यापाऱ्यांना सुद्धा मुक्त पद्धतीने तो लिलावात भाग घेऊ द्यावा, त्यांच्यावर कुठलेही बंधन आणणे आणि शेतकऱ्यांना सुद्धा किमान 1 ते दीड महिना हा कांदा मुक्त असताना खुल्या बाजारात विकू द्यावा, ही एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी शासनाकडे विनंती करतो आणि आपल्या सर्व मीडिया। आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा परिषदेचे आयोजन केले। या कांदा परिषदेमध्ये मुख्यतः आम्ही 8 ठराव मंजूर केलेले। तर खरं तर कांद्याला भावांतर योजना लागू करावी असा आम्ही पहिला 1 नंबरचा ठराव केला आहे आणि 2 नंबरचा जो ठराव केला आहे नाफेड NCCFची कांदा खरेदी स्थानिक बाजारात त्यांचा कांदा उतरू नये, तो आंतरराष्ट्रीय बाजारात विकावा असा 2 नंबरचा ठराव केलेला आहे। तसेच 3 नंबरचा ठराव आहे कांद्याचे निर्यात धोरण कायमस्वरूपी असावे असा ठराव केला आहे आणि 4 नंबरचा ठराव आहे कांद्याचे भाव क्विंटल न करता किलोचे दर ठरवण्यात यावे असा ठराव केलेला आहे। कांदा खरेदी करताना निर्यात धोरण कायमस्वरूपी असावे असा ठराव केलेला आहे। आणि 6 नंबरचा जो ठराव आहे, खरं तर नाफेड आणि NCCFचा जो कांदा आहे तो नाफेड आणि NCCFचा जो कांदा आहे तो राज्यांतर्गत विक्री करू नये, तो कांदा
आंतरराष्ट्रीय बाजारात विकावा असा ठराव केला आहे. आणि तो जर कांदा राज्याच्या बाजार समित्यांमध्ये जर विक्री केला तर निश्चितच आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना गावबंदी करू असा एक ठराव पारित केलेला आहे. तसंच व्यापाऱ्यांवर जो स्टॉक लिमिट लावलं जातं ते स्टॉक लिमिट लावू नये असा एक ठराव केलेला आहे. आणि शेवटचा 8 नंबरचा ठराव आहे का कांद्यासाठी निर्यात प्रोत्साहन अनुदान केंद्र सरकारने 10% द्यावा असा एक ठराव केलेला आहे. हे जर ठराव राज्य आणि केंद्र सरकारने जर मान्य नाही केले तर भविष्य काळामध्ये आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करू आणि जंतर मंतरवर दिल्लीचा तख्त हे नाशिक जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातले शेतकरी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं करू या ठिकाणी असं आम्ही जाहीर करतो. आज या ठिकाणी लासलगावमध्ये कांदा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक क्रांतीची मशाल या ठिकाणी ठिणगी पडलेली आहे आणि ह्या क्रांतीची सुरुवात लासलगावातून या ठिकाणी झालेली आहे. जर या ठिकाणी या कांदा परिषदेमधून शेतकऱ्यांनी 8 ठराव या ठिकाणी मांडलेले आणि 8 ठराव राज्य शासन आणि केंद्र शासनाने जर पारित केले नाही तर हे आंदोलन दिल्लीपर्यंत जाईल आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की देशामध्ये जंतर मंतरवर या क्रांतीची ठिणगी लासलगावातून पडलेली आहे आणि त्याचा समारोप जंतर मंतरवर करण्यात येईल हा इशारा आम्ही या कांदा आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला देतोय. आज जी काही कांदा परिषद होती त्या परिषदेमध्ये कांद्याला भावांतर योजना लागू करण्यासाठी एक ठराव पास झाला. कांद्याचं निर्यात धोरण हे कायमस्वरूपी एक असावं. कांदा खरेदी निर्यात खुली असावी कायमस्वरूपी. नाफेड व NCCFची कांदा खरेदी ही कायम ही बंद करावी कारण ही शेतकऱ्याच्या हिताची नाही आणि ग्राहकांच्या पण हिताची नाही. आणि स्टॉक लिमिट हे लावू नये. निर्यातीवर कोणतेही बंधन हे असणं काही कामं नाही कारण ज्यावेळेस 1-2 रुपये कांदा विकतो त्यावेळेस सरकार कोणते दखल घेत नाही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी. मग ज्यावेळेस 2 पैसे जर शेतकऱ्यांना मिळत असेल त्यावेळेस केंद्र सरकार चुकीचे धोरण अवलंबतं. म्हणून आमची जी काही मागणी आहे का कांदा हे मुक्त धोरण असणं तितकीच काळाची गरज आहे. आज लासलगावला जी शेतकऱ्यांच्या वतीने कांदा परिषद आयोजित केली तर त्याला व्यापारी म्हणून मी पण एक प्रतिनिधित्व करत होतो. आणि याचं कारण असं आहे का ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढत्या तेव्हा सरकारला जाग येते परंतु ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव अतिशय कवडीमोल असतं तेव्हा सरकार आजगारासारखं झोपलेलं असतं. कारण की गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी अतिशय कवडीमोलाने कांदा विकलाय आणि ज्यावेळेस बाजारभाव वाढताना व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्सचे रेट असेल नाफेडच्या मार्फत जो कांद्याचा परराज्यात पाठवून बाजारभाव पाडण्याचा जो प्रयत्न आहे हा देखील सरकार करतं. त्यानंतर कांद्यावर स्टॉक लिमिट लावलं जातं. हे जे सातत्याने वेगवेगळे फंडे वापरले जाते शासनाने तर ते सर्वप्रथम बंद केलं पाहिजे. ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव कमी असते त्यावेळेस सरकार का करत नाही. त्यावेळेस तुम्ही इन्कम टॅक्सचे रेट करा, स्टॉक लिमिट लावा, काय करायचं करा. परंतु बाजारभाव वाढल्यावर कुठंतरी शेतकऱ्यांच्या 2 पैसे मिळायचा टाइम आणि हे त्याच्यावर घालण्याचं काम करतात. सर्वप्रथम ते बंद केलं पाहिजे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे तारा आय केअर डोळ्यांचा दवाखाना. नेत्रचिकित्सक उमेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्प्युटरने नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे, आधुनिक फेको पद्धतीनं बिना टाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्म्यांचे नंबर कमी करण्याची शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्स सुविधा, तिरळेपणा निदान उपचार, डायबिटीसमुळे होणारे नेत्रविकार, काचबिंदू आदी सुविधा उपलब्ध. रेब्यांचे येवल्यातील एकमेव अधिकृत डीलर. स्टायलिश फ्रेम व सनग्लासेस उपलब्ध. आमचा पत्ता तारा आय केअर डोळ्यांचा दवाखाना, आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नंबर 46 शिवसृष्टी जवळ, येवला.